नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली घरी आलेली असते. त्यामुळेच आता सायली म्हणत असते की मी तुम्हा सगळ्यांसाठी जे काही खायला हवं आहे ते बनवते, पण अस्मिता सांगते की बाकीच्या सगळ्यांच सोड, मला जे हवं आहे ना ते बनवून दे, कारण बाकीच्या सगळ्यांचा जास्त विचार नाही केलास तरी चालेल, पण मी प्रेग्नेंट आहे ना, मला जरा विशेष लक्ष देऊन माझ्या आवडीचं सगळं काही करत जा असं देखील आता सांगितलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो इथे असणाया खरं तर सायलीला पडलेला असतो. सायली म्हणते की हो, मी फ्रेश होऊन येते आणि मी सगळं काही करते असं बोलून ती निघून जाते. तर इकडे मात्र यांचा प्लान सक्सेस होत असतो, यासाठी यांना आनंद झालेला असतो. हे लोक म्हणत असतात की चला, आपण कधी नव्हे ते सगळं काही करतोय, पण आपल्या मनासारखं होतं. पण काही झालं तरी आई आणि त्याचसोबत जी सायली आहे त्या दोघांमधलं जे काही नात आहे, बॉन्डिंग आहे, पुन्हा पहिल्यासारखं व्हायला हवं, यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, बरोबर की नाही? आणि तसंच आपल्याला करायला हवं. तर दुसरीकडे मात्र आता एकमेकांना ऑल द बेस्ट बोलून आता या कामाची सगळ्याची सुरुवात होत असते. तर अस्मिता ही सुद्धा खूप जास्त खुश असते, कारण अस्मिताने छान असं काम केलेलं असतं. अस्मिता जे काही नाटक करत असते ते एकदम रिअल वाटत असतं आणि त्यामुळे सायली आणि त्याचसोबत कल्पना यांचं नातं सुद्धा एकदम घट्ट होत चाललेलं असतं. दुसरीकडे आता महिप्तला नागराजने भेटायला बोलावलेलं असतं. दोघेही जण भेटून बोलत असतात. नागराजला महिप्त म्हणत असतो की काय रे तू मला कुठेही काय भेटायला बोलवतोस, काय झालं आहे आता? तर नागराज म्हणतो एक प्रॉब्लेम झाला आहे. तर नागराजला महिप्त म्हणतो की आता काय प्रॉब्लेम? आता त्या तिथे जे जिथे उभे असतात ना ते दोघेही जण त्याच मार्केटच्या दिशेने आता सुमन आलेली असते आणि रविराज सुद्धा. रविराजांना सुमन म्हणत असते की भाऊजी मला इथेच सोडा, मी इथून पुढे जाऊ शकते, आणि असं बोलून ती आता त्यांना तिथेच ड्रॉप करायला ला सांगते. ज्यावेळेला आता इथे रविराज जे आहे ते गाडीतून उतरतात ना, तेव्हा आता रविराज म्हणत असतात की इथेच उतरायचा आहे ना, की पुढे अजून सोडायचा आहे? तर ती म्हणते की नाही, हाच भाजीवाला आहे, याकडूनच आपण रोज भाज्या घेतो, मी बरोबर आलेली आहे. आणि थ्यू हा रविराज भाऊजी, तुम्ही मला इथपर्यंत सोडलं असं देखील आता सुमन म्हणते. आणि सुमन आहे ना त्या भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी आता गेलेली असते. जेव्हा ना आता ती भाजी घ्यायला जाते तेव्हा ती भाजी घेत असताना समोर तीच लक्ष जातं. तर समोर नागराज आणि महिप्त त्या टपरीवर चहा पीत उभे असतात आणि तिचं लक्ष जेव्हा त्या दोघांकडे जातं तेव्हा ती म्हणते हे तर हेच आहेत ना, पण हे त्या महिप्त सोबत काय करतायत? म्हणजे हा महिप्त शिकरे आहे हे तर कन्फर्म आहे, पण हे त्यांच्या सोबत का बोलतात? म्हणजे तन्वी आधी या सगळ्यामध्ये अडकली आहे, फसून गेली आहे जेलमध्ये ऑलरेडी, आणि ह्यांचं काय चाललं आहे, का भेटले आहे इथे? आणि जेव्हा सुमनने नागराजला पाहिलेलं असतं ना, तेव्हा नागराजने देखील पाहिलेलं असतं की सुमन आपल्याकडे पाहत आहे. पण मग आता सुमनची आणि तिची बरोबरी बघायला नको, म्हणूनच आता सुमनच्या नजरे आड तो लगेच गाडीत बसतो आणि लगेचच त्या महिप्त सोबत तिकडन जायला निघतो. पण सुमनन पाहिलेलं असतं, त्यामुळे सुमनला समजून गेलेलं असतं की नक्कीच मी पाहिलेलं आहे तो नागराजच होता ते. तर दुसरीकडे मात्र आता सगळी काही तयारी जी आहे ती सायली खरंतर करत असते. आणि प्रतिमा, आता तू माहेरी आली आहेस तर काहीच काम करायची नाहीस, फक्त आराम करायचा असं देखील आता कल्पना जी आहे ती प्रतिमाला सांगत असते. तर अस्मिता जी आहे ती आता सायलीला सांगते की प्रतिमा आत्याला ज्या ज्या काही गोष्टी आवडतात ना त्यांची संपूर्ण यादी प्रतिमा आत्यांकडून घे, म्हणजे कसं प्रतिमा आत्यांना जे हवं ना ते सगळं काही करून द्यायचं, मी तुला आधीच सांगते असं काहीसे आवाहन करत आता अस्मिता सायलीला म्हणत असते. सायली म्हणत असते की हो प्रतिमा, आत्यांना ज्या काही गोष्टी आवडतात ना त्या सगळ्या गोष्टी मी करून देणारच आहे असं देखील सायली म्हणत असते. आता हे जे काही भांडण सुरू असतात ना ते काही आता खरंतर असणाया अर्जुनला आणि त्याचसोबत प्रताप यांना
आवडत असतात कारण जबरदस्त असं भांडण जे आहे ते खरंतर नाही अस्मिता करत असते पण दुसरीकडे कल्पना जी आहे ती चिडलेली असते आणि कल्पना म्हणत असते काय तुला फक्त लोकांना ऑर्डर देता येतात का तू प्रेग्नेंट काय राहिलीस तेव्हापासून जरा तुझं जास्तच वाढत चाललेला आहे म्हणजे फक्त बसायचं आणि ऑर्डर द्यायचं हे चुकतन्य हा तुझं तू अशी नव्हतीस आणि हे असं का वागत आहेस मला कळतच नाहीये दुसरीकडे मेडिकलवाला सुद्धा दारात येऊन उभा असतो आणि जेव्हा ना मेडिकलवाला तिथे येतो तेव्हा तो गोळ्या द्यायला आलेला असतो आणि त्या गोळ्या ज्या आहेत त्या बघितल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो खरंतर सायलीला बसतो. सायली म्हणत असते की मी 2 गोळ्या मागवल्या होत्या तुम्ही एक गोळी कशी काय आणून दिली. तर तो मेडिकलवाला म्हणतो की मॅडम माफ करा पण प्रिस्क्रिप्शनमध्ये एक गोळी होती त्या पद्धतीनेच मी तुम्हाला ही गोळी आणून दिलेली आहे असं देखील आता सांगितलं जातं त्यावर मात्र आता तिथे असणारा अर्जुन सुद्धा म्हणतो की हो त्यांचं बरोबर आहे प्रिस्क्रिप्शनमध्ये एक गोळी आहे इकडे आता सायली जी आहे ती प्रतिमा आत्याला विचारायला येते प्रतिमा आत्याला म्हणत असते प्रतिमा आत्या पण तुम्ही तर रोज 2 गोळ्या खाताना मग ही एक गोळी कशी तर प्रतिमा सुद्धा सांगते की हो मी रोज 2 गोळ्या खाते मग आता एक गोळी कशी काय समजत नसतं तर डॉक्टर श्रद्धा यांना फोन करायचं आता सायली ठरवते तर रविराजही तितक्यात आलेले असतात तर रविराजांनीही सांगितलेलं असतं की इतके दिवस प्रतिमाला 2च गोळ्या चालू होत्या मग एक गोळी का मागवली तर डॉक्टर श्रद्धांना जेव्हा आता सायली कॉल करते तेव्हा डॉक्टर श्रद्धा सायलीला म्हणतात की बोल ना सायली काय झालं आहे त्याच वेळेला आता डॉक्टर श्रद्धांना सायली सांगत असते की प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे खरंतर ना तुम्ही प्रिस्क्रिप्शनवर एक गोळी लिहून दिलेली आहे आणि ती गोळी कंटिन्यू प्रतिमाहत्या घेत आहे पण यासोबत अजून एक गोळी सुद्धा तुम्ही सांगितली होती म्हणजे 2 गोळ्या ती प्रतिमाहत्या घेते पण आता इथे असणाऱ्या डॉक्टर असतात त्या सुद्धा चकित होतात त्या म्हणतात की नाही मी तर एक गोळी दिली होती आणि मग 2 गोळ्या कसल्या तर काहीच कळत नसतं तर तुम्ही प्लीज घरी येऊ शकता का म्हणजे तुम्ही घरी आलात ना की व्यवस्थित काहीतरी रिक्शन कराल आणि आम्हाला सांगाल त्यावर आता डॉक्टर श्रद्धाही म्हणतात की ठीक आहे मी येतेच ने इथे कॉल कट केलेला असतो तेवढ्यातच रविराजही म्हणतात की हो हे किती दिवस तरी झाले आपल्या प्रतिमाला या 2च गोळ्या देत आहे पण तुम्ही लोक एकाच गोळीच काय म्हणताय पण अर्जुन जो आहे तो म्हणतो की अरे सिनियर एक गोळी तर दिलेली आहे मॅडमनी तू बघ ना त्या प्रिस्क्रिप्शनवर मग आता कन्फ्यूज झालेले सगळेच जण असतात मग 2 गोळ्या कसल्या दिल्या जातात म्हणजे एक जर गोळी आहे तर 2 गोळ्या का दिल्या जातायत हेच कळत नसतं आणि म्हणूनच रविराजही विचार करत असतात तर दुसरीकडे मात्र आपलं स्वतःच मेडिकल म्हणजेच प्रताप्स मेडिकल असताना तुम्ही बाहेर का गोळ्या मागवताय असं देखील अर्जुनचा प्रश्न असतो. अर्जुनने याबद्दलच आता विचारलेलं असतं तर दुसरीकडे मात्र सुमन घरी आलेली असते आणि इकडे तिकडे हाका मारत असते पण अजूनही घरात जो आहे तो नागोबा आलेला नसतो म्हणून ती विचार करते मार्केटमध्ये मी ह्यांनाच पाहिलं होतं ना हे बघ अजून आले नाहीयेत म्हणजे मला खरंच काही कळत नाही काय चाललंय नेमकं असाच विचार आता सुमन करत असते तर दुसरीकडे आता नागोबा घरी येतो नागोबा घरी आल्यावर सुमन त्याला विचारते काय हो तुम्ही घरी आलात लवकर तुम्ही तर उशिरा येणार होतात ना त्यावर आता नागोबा म्हणतो अगं काम झालं तर मग मी आलो कशाला उगाच बाहेर थांबायचा आहे ना असं बोलून तो आता विषय टाळत असतो त्याच लक्ष जे आहे ते सुमनकडे असतं तो विचार करतो की सुमनने मला बघितलं नाही वाटतं जर तिने मला बघितलं असतं ना तर तिने ना मला लगेच आल्या प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं पण दुसरीकडे मात्र आता ती त्याला म्हणते की तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा बनवून घेऊन येते असं देखील आता सुमनन सांगितलेलं असतं सुमन जेव्हा आता हे सगळं काही बोलते ना तेव्हा नागोबा मनातल्या मनात विचार करतो चला एकदाचा वाचलो मला असं वाटलं होत की मला
पाहिलं आहे की काय सुमनन, पण जर तीन पाहिलं असतं ना तर आल्या आल्या मला प्रश्न विचारले असते. नाही पाहिले बहुतेक तर सुमनने पाहिलेलं असतं, पण सुमन काय विचार करते की मी जर आता आल्या आल्या ह्यांना प्रश्न विचारेल तर हे काही कबूल करणार नाहीत आणि उलट आहेत ना माझ्यावरच चढतील. त्यापेक्षा आपण सध्या तरी शांत राहूया, फक्त ना यांच्यावर लक्ष ठेवायला हवा की हे नेमकं काय करतात, कोणाशी बोलतात, या सगळ्या गोष्टींकडे आता सुमन ठरवते. सुमन जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ठरवते ना तेव्हा मात्र आता नागोबा जो आहे तो बेडरूममध्ये निघून जातो. पण आता सुमन ठरवलेलं असतं की काही झालं तरी विशेष लक्ष आता नागोबावर द्यायचं. दुसरीकडे रविराज आणि सगळी जण बसलेली असतात आणि तेवढ्यातच तिथे आता डॉक्टर श्रद्धा आलेले असतात. डॉक्टर श्रद्धा जेव्हा तिथे येतात तेव्हा आता सगळ्याशी पडताहीने करतात आणि म्हणत असतात की हे असं कसं झालं, म्हणजे मला कळत नाहीये. इतके दिवस तुम्ही लोक मला सांगत होतात की गोळ्या दिल्या जातायत, तेव्हा सुद्धा कुठेतरी डाऊट येत होता, कारण ज्या पद्धतीने ज्या गोळ्या दिल्या जात होत्या ना त्यावर तेव्हाच मला डाऊट येत होता की काहीतरी आहे, पण काय आहे हे समजत नव्हतं. पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही सगळेजण इतके शिकलेले आहात तरी सुद्धा हे सगळं काही कसं घडू शकतं हेच मला कळत नाहीये. तर त्याच वेळेला आता माझा तो मेडिकलवाला ओळखीचा आहे, त्याच्याकडनं मी प्रिस्क्रिप्शन मागवलं आहे. जरा थांब, ती गोळी कसली आहे हेही समजेलच आपल्याला, असं देखील आता रविराज जे आहेत ते आता म्हणू लागतात. रविराज आता हे सगळं काही म्हणतात तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की आपल्याला आधी कोणती गोळी दिली जाते ना हे बघावी लागेल. काही झालं तरी सुद्धा दुसऱ्या कोणत्याही गोळ्या द्यायला नकोत. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोळ्यांबद्दल जेव्हा आता म्हटलं जातं ना, अर्जुनही आता रविराजांना म्हणतो की काय तू पण सिनियर, आपल्याकडे स्वतःच असं मेडिकल स्टोअर आहे, मग तू आपल्या बाबांच्या याच्यात ना का औषधं मागवत नाही. तर आता रविराजांचं म्हणणं असं असतं की या गोळ्या खूप जास्त कॉस्टली आहेत आणि मला नाही वाटत की मी ही जबाबदारी दुसऱ्या कोणावर द्यावी. मला प्रतिमाला स्वतः ब्र करायचं आहे आणि त्यासाठी मी प्रतिमाला ब्र करण्यासाठी स्वतःच त्या औषधांची खरेदी करतो, असं देखील आता रविराज सांगू लागतात. त्यानंतर आता रविराजांच्या मोबाईलवर ते प्रिस्क्रिप्शन येतो. रविराज आता त्या गोळीबद्दल सुद्धा डिटेल्स त्या मेडिकलवाल्याकडून घेतात आणि त्या गोळ्यांचे सगळे काही डिटेल्स ते आता डॉक्टर श्रद्धा यांना दाखवतात. डॉक्टर श्रद्धा जेव्हा ही सगळं पाहतात तेव्हा मात्र खूप मोठा गौप्यस्फोट करतात आणि म्हणतात की ही गोळी तर मी लिहूनही दिली नव्हती. तुम्ही ही गोळी का देत होतात आणि तुम्हाला कळतंय का या गोळीमुळे काय होतं? या गोळीमुळे त्यांना काही समजणार नाही. उलट जी मेमरी आहे ना ती तर आहे ती पूर्ण लॉस होईल, उलट मेंदू शीतल पडेल. या गोळ्या आहेत या सख्या आणि हे जे पहा सगळं काही डॉक्टर श्रद्धा सांगतात ना तेव्हा खूप मोठा धक्का जो आहे तो आता अर्जुनला, त्यासोबत पूर्ण सुभेदार कुटुंबाला बसलेला असतो. तर डॉक्टर श्रद्धा जी आहे ती आता म्हणत असते की तुम्ही खूपच चुकीच्या गोळ्या देत आहात. सगळ्या यामुळे काय परिणाम होणार आहेत माहिती आहेत का? या दसकून झोपेतना उठतील, त्यासोबत कधीही आरडाओरडा करतील, घामाघूम होतील आणि हे सगळे प्रसंग जेव्हा आता डॉक्टर श्रद्धा सांगतात ना तेव्हा प्रतिमा म्हणते की हो हे सगळं माझ्यासोबत होतं. जेव्हा प्रतिमा हे सगळं काही सांगते ना तेव्हा मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो, कारण त्या गोळ्या ज्या आहेत त्या अशाच परिणाम करणाऱ्या आहेत आणि त्या गोळ्या दिल्या जात आहेत. पण या गोळ्या देत तरी कोण होतं? म्हणजे मी तर एक गोळी लिहून दिली होती, मही एक अजून एक्स्ट्रा गोळी कोणी केली असं देखील आता विचारलं जातं. त्यावर मात्र रविराजांना चांगलंच लक्षात येतं की या गोळ्या जरी सुमन देत असली तरी सुमनला या गोळ्या ज्या आहेत त्या फक्त द्यायला सांगितलेल्या होत्या. तस सुमन गोळ्या द्यायचं काम करत होती, पण त्या सगळ्याच्या मागे ही प्रिया होती, म्हणजेच तन्वी. तन्वीनेच खरंतर माझ्याकडून प्रतिमाच्या गोळ्यांची जबाबदारी घेतली होती आणि तिनंच या गोळ्या ज्या आहेत त्या मला सांगितलेल्या होत्या त्या देण्यासाठी आणि मी तिचं ऐकायचो आणि तिच्याकडे ही जबाबदारी दिली होती. म्हणजे सायली विचारते रविराजांना, हे सगळं काही तन्वीमुळे झालंय तर हा तन्वीनेच ही सगळी जबाबदारी घेतली होती गोळ्या
द्यायची तिनेच हे सगळं केलं, मी तर आता तिला सोडणारच नाही, मी आता जेलमध्ये जाणार आहे आणि तिला या सगळ्याचा जाब विचारणार आहे, असं देखील रविराज आता म्हणत असतात. जेव्हा आता रविराज हे सगळं काही म्हणतात ना, तेव्हा मात्र सायली अर्जुन रविराज राजांना शांत करतात आणि म्हणतात की नाही, तुम्ही शांत व्हा, असं काही कोणताही पॅनिक होऊन निर्णय घेऊ नका. त्या प्रियाचं काय करायचं ना ते मी बघते, असं देखील सायलीन आता ठरवलेलं असतं. कारण सायलीला माहिती आहे ना, प्रिया जेलमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्ये आहे. तर दुसरीकडे मात्र नागोबाने बेडरूममध्ये जाऊन आता महिप्तला कॉल केलेला असतो. महिप्तला तो कॉल करून सांगू लागतो की मला असं वाटलं होतं की माझ्या त्या मूर्ख बायकोनं मला पाहिलं आहे, पण नाही, तिने मला काहीही पाहिलेलं नाही. इकडन महिपतही नागोबाला सांगत असतो की तुला जरी वाटत असलं ना की ती तशी आहे आणि ती मूर्ख आहे, पण बायका ज्या असतात ना त्या पक्क्या हुशार असतात, हा असं देखील महिप्त नागोबाला सांगतो. नागोबा म्हणतो बाकीच्या ज्यांच्या बायका हुशार असतील पण माझे नाहीये, आणि तसंही आपण आज भेटलोय हे बाकी कोणालाही माहीत नाहीये. खरं तर आता जिबा नागोबा आणि महिप्त बोलत असतात तेव्हा सुमन बाहेर उभं राहून आता हे सगळं काही बोलणं ऐकतं असते आणि सुमनला आता पूर्ण 100% खात्री पसते की हे दोघही जण जे आहेत ते बोलत आहेत, पण महिप्त सोबत यांचं बोलायचं कारणच काय, म्हणजे महिप्त हा माणूस असा विचित्र आहे आणि त्यांनी ऑलरेडी त्याच्यामुळेच तन्वी आपली जेलमध्ये गेली आणि आज हे इतक्या हस्त ह्यांच्याशी बोलतात आणि उलट त्याला सांगतातही आहेत की मी तुझ्या घरी येतो, आपण घरी येऊन बोलूया. म्हणजे हे नक्कीच महिप्त सोबत बोलत आहेत, पण काय चाललंय काय यांचं महिप्त सोबत. मला ना आता यांच्यावर बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे, असा आता सुमन विचार करत असते. नागोबा आणि महिप्तच बोलणं सुमनने ऐकलेलं असतं आणि त्याचसोबत स्वतःच्या डोळ्याने सुद्धा तिने पाहिलेलं असतं, पण हा उल्लेख आहे ना तिने कुठेही केलेला नसतो. कारण तिला माहिती आहे तिने जरी कोणाला सांगितलं तरीही नागोबा तिला खोट्यातच पाडेल. दुसरीकडे मात्र तर आता प्रतिमा जी आहे ती तिथे बसलेली असते आणि त्याच वेळेला आता प्रतिमा जेव्हा तिथे बसलेली असते तेव्हा मात्र आता विचार करते की काय करायला लागेल. तर अर्जुन जो आहे त्यांनी रविराजांना थांबवलेलं असतं आणि रविराजांना म्हणतो की सिनियर तू काळजी करू नको, जे काही प्रियाला बोलायचं आहे ना ते मी बोलतो, कारण खूप वाईट गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे याच गोळ्या कंटिन्यू प्रतिमा हत्याला दिल्या असत्या तर काय परिणाम झाले असते. प्रतिमा आत्यावर खूपच भयानक आहे हे सगळं, पण हे सगळं तन्वी का करत होती, तन्वीच हे सगळं करण्यामागे उद्देश तरी काय होता हे सुद्धा आपल्याला कळायला हवं ना. म्हणजे हे सगळं तिला का म्हणून करायचं होतं. इतक्या खालच्या तराला तन्वी जाईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता, असा देखील आता कल्पना म्हणत असते. तर इकडे दुसरीकडे प्रतिमालाही असं वाटत असतं की आपली मुलगी आहे आणि आपलीच मुलगी आपलं अपभ्र होऊ नये यासाठी असा प्रयत्न करते. बापरे, हे किती विचित्र आहे, असा देखील आता प्रतिमा विचार करते. तर दुसरीकडे सायलीला तर खूप जास्त दुःख झालेलं असतं, कारण सायली विचार करत असते की इतके चांगले सोन्यासारखे हिला आईबाबा भेटलेत तन्वीला, पण तिला त्या आईबाबांना आपलंच करायचं नाहीये का, म्हणून तिने प्रतिमाला अशा गोळ्या दिल्या असतील. पण या सगळ्याचा मी तिला जाब विचारणारच, तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही, असं देखील आता इथे असणारी सायली ठरवते. तर रविराजांना सुद्धा सायली जी आहे ती शांत करते, कारण रविराजांनाही वाईट वाटलेलं असतं, त्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो. कारण प्रतिमाला ब्र करण्यात विशेषतः जास्त अधिकार हक्क जे काही आहेत ते रविराजांना आहेत आणि ते सगळे काही हक्क ते बजावत होते, पण त्यामध्ये सुद्धा इतका मोठं विघ्न जे काही आणलेलं असतं ना, त्यामुळे आता खूप जास्त संताप जो आहे तो रविराजांचा झालेला असतो. रविराजा तर जायला निघत असतात. तर रविराजांना अर्जुन म्हणत असतो की सिनियर तू काळजी करू नको, इथून पुढे जी काही जबाबदारी आहे ना प्रतिमाच्या गोळ्यांची जबाबदारी आम्ही घेत जाऊ. मग आता प्रतिमा आत्याला वेळेवर गोळ्या दिल्या जातील, इकडे असताना आम्ही घेऊ आणि तिकडे गेल्यानंतर तू ही जबाबदारी घ्यायची, बाकी इतर कोणालाही द्यायची नाहीये, तेव्हाच आपली प्रतिमा बरी होईल, असं देखील आता प्रतापही सांगू लागतात. आणि
जेव्हा प्रतापही या सगळ्या गोष्टी सांगतात ना तेव्हा आता रविराजांना सुद्धा हे म्हणणं पडतं. आणि त्यावेळेला आता सायली म्हणत असते की आता प्रतिमाला ब्र करण्याची जबाबदारी आपली आहे. मी प्रतिमाला काही झालं तरी गोळ्यांचा डोस एकही चुकवणार नाही, पण या जर गोळ्यांचा जो काही दुरुपयोग झाला असेल तर त्याचं काय, त्याचे सुद्धा शरीरावर काही ना काही तर परिणाम झालेच असतील ना, याचा सुद्धा विचार आता या सगळ्यांच्याच डोक्यामध्ये येत असतो. आणि त्यामुळेच आताही लोक विचार करत असतात की याचे काही साईड इफेक्ट तर व्हायला नको, कारण ऑलरेडी ज्या काही गोष्टी डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलेल्या घेतलेले असतात ना, त्या सगळे यांचाच विचार करून येत ना सगळे जण मोठ्या धक्क्यात असतात. आणि ती लोक ठरवतात की नाही, काही झालं तरी आपण जे आहे ना ते प्रयत्न करत राहिला पाहिजेत प्रतिमाहत्याला ब्र करण्याचे. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये असतात. त्याच वेळेला सायली आता अर्जुनला म्हणत असते की खरंच ना तन्वीला इतके सोन्यासारखे आईबाबा मिळाले आहेत, म्हणजेच एवढं सगळं चांगलं मिळालंय, पण ती प्रतिमाहत्याची स्मृती परत येऊ नये यासाठी असे प्रयत्न करते, त्यांना गोळ्या देते. चुकीचे आहे, कितपत योग्य आहे? जर मला माझे आईबाबा भेटले असते ना तर मी माझ्या आईबाबांची इतकी काळजी घेतली असती ना, असंच आता सायली रडत रडत बोलत असते. तर जेव्हा आता सायली हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो सायलीला शांत करत असतो आणि सायलीला म्हणतो की मला माहिती आहे ज्या काही गोष्टी घडतायत त्यामुळे तुला त्रास होतोय, पण तू नको काळजी करू, आपण या सगळ्याचा जाब प्रियाला विचारणारच. म्हणजे प्रिया हे सगळं काही करते ना ते खूप जास्त चुकीचं करते, पण खरंतर तिने हे सगळं केलं मेमरी येऊ देण्यासाठी, पण त्यामागे सुद्धा काहीतरी कारण असणार आहे. कारण असल्याशिवाय प्रिया असं करणारच नाही हे देखील आता इथे असणाऱ्या सायलीला चांगलंच माहिती असतं. सायली आता खूप जास्त रडत असते, कारण ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे तिला त्रास होत असतो. तर अर्जुन तिला जवळ घेत असतो आणि अर्जुन मनातल्या मनात म्हणतो की सायली तुझ्या आईबापांना लवकरात लवकर मी शोधून काढेनच, पण तसंही आता कल्पना आणि तुझं बॉन्डिंग सुद्धा हळूहळू का होईना चांगलं होतं. मम्मा तुला एक्सेप्ट करेल आणि मी ते करायला लावेनच असं आता त्याने ठरवलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल तो मनातल्या मनात बोलत असतो तेव्हा सायलीला त्याने मिठीत आपल्या घेतलेलं असतं आणि सायलीला तो सांगत असतो की सायली रडू नकोस, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. आणि असं बोलून तो आता तिला सावरत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात तेव्हा मात्र सायली रडत असते. तर पुढील भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत की सायली आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की प्रियाला जाब विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं आणि दोघी जण जे आहेत ना ते आता हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवतात. आणि त्यावेळेला तिथे असणाऱ्या एका नर्सला आधी दोघेही जण जाऊन भेटतात आणि तिने सायलीने खरंतर एक लिक्विड दिलेलं असतं आणि ते तू लिक्विडची पावडर जी आहे त्या पाण्यात मिक्स करायची त्या नर्सला सांगितलेलं असतं. आणि ते नर्सने ते जाऊन ते पाणी जे आहे ते खरंतर आता प्रियाला दिलेलं असतं. त्यानंतर सायली अर्जुन तिथे येतात आणि म्हणतात की मी जे सांगितलं होतं ते केलंस ना, तर ती नर्स बोलते की हो, हिनी तर ना पूर्ण ग्लासच खाली केलेला आहे. त्याबरोबर प्रिया घाबरते. प्रियाच्या लक्षात येतं की नक्कीच या लोकांनी मला या ग्लासमध्ये विष वगैरे टाकून दिले की काय, आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे ती उड्या मारायला लागते. प्रिया म्हणते काय होतं त्या ग्लासामध्ये, काय होतं? आणि डॉक्टर लवकर या, अश्विन लवकर ये, मला ही लोक मारायचा प्रयत्न करतात, मला यांनी विष दिले. डॉक्टर काही करा, पण मला ना अधिक औषधं द्या, मिठाच पाणी द्या, नाहीतर काहीतरी द्या, मला उलटा करून टाकू दे, यांनी मला विष दिले, ही लोक माझ्या जीवावर उठले आहेत. असं देखील आता प्रिया जी आहे ती डॉक्टरला बोलावून किंचा बोलत असते. तर अर्जुन आणि सायली तिथेच उभे असतात. तर प्रियाचा मात्र कांगावा सुरू असतो. तर डॉक्टर काहीच बोलत नसतात. त्यानंतर तर प्रिया तिकडनं पळून जायचा प्रयत्न करते, पण सायलीने आता प्रियाच्या हाताला धरून तिकडनं फेकून दिलेलं असतं अक्षरशः सोफ्यावर. तिला त्याच वेळेला आता ती म्हणत असते की जेव्हा तुला काहीतरी पाणी म्हणून दिलं तर तुला ते विष वाटलं, आणि इतके दिवस म्हणजेच इतके महिने तू
प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देतेस आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होत आहेत, त्यांची स्मृती परत येत नाही. हे सगळं तू केलेस हे मला कळलेलं आहे, पण हे सगळं करण्यामागे तुझा उद्दिष्ट काय होता हे तर मला कळायलाच हवं, कारण मेमरी पुन्हा येऊ नये यासाठी तू हे सगळं केलेलं आहेस. आणि तू हे सगळं जेव्हा करतेस तेव्हा तुला लाज वाटली नाही का? म्हणूनच तुला असं आम्ही फसवला आहे असं देखील सायली आता बोलू लागते. त्यावर प्रिया खूप जास्त घाबरते. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.